शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। आज आहे 21 ऑगस्ट 2024 बुधवार। आजच्या दरम्यान राज्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पुन्हा एकदा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तर मित्रांनो, मागील काही तासांमध्ये राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली। तसेच आज राज्यातील वातावरणात मोठा बदल होणार आहे। येत्या काही तासांमध्ये पुन्हा राज्यात मोठा पाऊस होणार आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊयात सविस्तर माहिती, पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता, लगेच आज दुपारनंतर सायंकाळी रात्रीच्या दरम्यान राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे। यामध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिवच्या परिसरात मोठा जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल। तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगरच्या परिसराला देखील विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठ्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे। कोकणात पहिलेस्ता कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली तसेच वसई विरारच्या सर्वत्र परिसरामध्ये आज दुपारनंतर आणि रात्री मोठी अतिवृष्टी होऊ शकते असा इशारा नुकताच हवामान खात्याने दिला आहे। मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रात पहिलेस्ता उत्तर महाराष्ट्रामध्ये आज रात्रीपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये झालेला पाहायला मिळू शकतो। त्याचबरोबर इकडे मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी आणि विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा तसेच नागपूरच्या परिसरात देखील ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळू शकतो। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।